ही आहे BIT चाळ. आता BIT चाळीत आपण एंट्री करत आहे. त्या ठिकाणी जिथे बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य होतं त्या चाळीमध्ये आपण आता आज शिरत आहोत. ही जी चाळ बघत आहात ही तीच चाळ आहे जिथे बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं आणि ही चाळ आजही ॲज इट इज आहे त्याच अवस्थेत. थोडंफार संरचनेत काही बदल झाला असेल पण आजही तेच कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये काही एक चेंजेस नाही. पण इथे पेंडॉल टाकल्यामुळे आपल्याला नेमकी ते जागा बघता येत नाही आहे. जिथून शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना हाक मारली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांतून डोकावून बघितलं असेल. सो ती खिडकी नेमकी या पेंडॉलमुळे झाकलं जात आहे. सो आपण वरती जाऊन बघूया. हा साईड व्ह्यू आहे आणि ती जी लाईट दिसत आहे आपल्याला तिथे ही जी आहे ही बाबासाहेब आंबेडकरांची खोली होती आणि त्याच्याच समोरची ही जी खोली आहे ती बाबासाहेब आंबेडकरांची होती. अशा 2 खोल्या त्यांच्या होत्या. सो या खोलीमध्ये रमाई यांचं स्वयंपाकगृह होतं आणि इथून त्याच्या खालून बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी हाक मारली असता तिथून रमाईंना ती हाक ऐकू आली होती आणि याच रोडवर शाहू महाराजांची कार थांबली होती जी बाबासाहेब आंबेडकरांना हाक देण्यासाठी आलेली होती. कुठलाही गर्व न बाळगता शाहू महाराज या चाळीत आले होते. नाव आपण त्या चाळीत आता प्रवेश करत आहोत. ह्याच पायऱ्यावर पाय ठेवून बाबासाहेब आंबेडकर हात केले असणार. त्याच पायऱ्यावर पाय ठेवून मी आज जात आहे. त्याची शेवटची रूम बघतात ती आहे बाबासाहेब आंबेडकरांची रूम. आणि असं काहीतरी वातावरण असेल. जे रूम बघताय नेमकी हेच रूम आहे ज्या रूममध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं. आणि याच रूममध्ये एक ही रूम आहे जिथे बाबासाहेब आंबेडकर यांचा स्टडी चालायचा आणि त्याच्यासमोरची ही ती रूम आहे जिथे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी मातारामाई या इथे स्वयंपाकगृह होतं त्यांचं. सध्याला हे इथे वास्तव्यात आहे. सो काय सांगाल तुम्ही इथे बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी राहता? ही म्हणजे बाबासाहेबांची अभ्यासाची खोली. अच्छा अच्छा. ते बाबासाहेब 1912 ते 34 साली पूर्ण 22 वर्ष इथेच त्यांनी काढले. अच्छा अच्छा अच्छा. आणि हे माझे आजोबा कालिदास सखाराम कालिदास. अच्छा. हे बाबासाहेबांच्या सोबत असायचे नेहमी आणि समता सैनिक दल स्थापना केली त्याच्यात पण होते. अच्छा. जेव्हा बाबासाहेब राजगृहात गेले तेव्हा ही माझ्या आजोबांना घेऊन गेले. अच्छा 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 अच्छा. मग तेव्हा हे भाड्यानं राहत होते की बाबासाहेब आंबेडकरच्या नावावर होते? हे म्हणजे बाबासाहेबांचे वडील इंग्रजी ह्याच्यात सैनिक होते. तर त्यांनी बाबासाहेबांसाठी हा रूम मागून घेतला. अच्छा अच्छा. मागून त्यांचं कुटुंब म्हणजे रेंटवर नव्हते राहते? अच्छा अच्छा अच्छा. बाबासाहेबांचे जे वडील आहेत ते इंग्रज सैन्यामधले मोठे सुभेदार होते. मग त्यांनी त्यांच्याकडून या 2 रूम मागून घेतल्या की माझ्या मुलाला अभ्यासाकरिता आणि माझ्या कुटुंबासाठी. अच्छा 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 अच्छा. आणि त्यांना त्यांच्या म्हणजे पुढचं शिक्षण मुंबईमध्ये करायचं होतं ना बाबासाहेबांचं. बरोबर. त्यासाठी या 2 रूम त्यांनी मागवल्या. अच्छा.
तेव्हा काय भाडं बिडं असेल असं मला वाटत नाही त्यावेळी. बरोबर. आणि माझे हे सासरे त्याच्याबरोबरचे कार्य करतात. अच्छा अच्छा अच्छा. समता सैनिक दलाची स्थापना केली त्याचे ते मुख्याध्यापक. अच्छा 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 अच्छा. असं. जेव्हा बाबासाहेब राजगुऱ्याला गेले तिथे यायचे ते. इथे खिडकी आहे जिथे रमाईचा स्वयंपाक चालायचा आणि हे वॉशरूम. सो इथून शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना हाक मारली होती आणि रमाईना डोकून बघितलं असेल. ही ती किचन. होती ती बाबासाहेब आंबेडकर जिथं वास्तव्य होतं.